मुंबईतल्या अंधेरी पश्चिमेला लागलेल्या भीषण आगीत 8 जणांचा गुदमरून मृत्यू झालेला आहे। अंधेरी पश्चिमेला असणाऱ्या जुहू गल्लीत पहाटे 6:30च्या सुमारास ही आग लागली। जुहू गल्लीतल्या दिगम मिस्त्री चाळीतल्या मेडिकलच्या दुकानाला ही आग लागली। या भीषण आगीवर 3 फायर इंजिनच्या मदतीने नियंत्रण मिळवलेलं आहे, पण त्या आधीच 8 जणांचा बळी गेलाय। त्यात 2 महिला, 1 पुरुष, 3 लहान मुली आणि 2 लहान मुलांचा देखील समावेश आहे। आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही। दुमजली इमारती तळमजल्यावर हे मेडिकल दुकान होतं, तर वरच्या मजल्यावर लोक राहत होते। पहाटे सर्वजण झोपेत असल्यानं गुदमरून मृत्यू पावल्याचं प्राथमिक तपासात समोर येत आहे। एकूणच या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी थेट घटनास्थळी जाऊया। आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्याबरोबर आहे। कृष्णात, समजू शकतो की अर्थातच गुदमरले गेला आहे कुटुंब, 8 जणांचा मृत्यू झाला। आगीचं स्वरूप निश्चितच भयानक असणार आहे। काही कारण कळतायत का? प्राथमिक इन्व्हेस्टिगेशननुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं समजतंय, कारण खालच्या फ्लोअरला जे मेडिकल स्टोअर होतं त्या मेडिकल स्टोअरमध्ये ही आग जी आहे ती पसरली। त्यानंतर ती वरती गेली आणि वरचे जे 2 मजले होते ते वरच्या 2 मजल्यांचा येण्या जाण्याचा मार्ग जो होता तो मेडिकल स्टोअरमधून होता। त्यामुळं नेमकं मेडिकल स्टोअरमध्ये आग जास्त पसरल्यामुळं खाली येण्यासाठी मार्ग नव्हता। सफोकेशनमुळे हे मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालेलं आहे। यामध्ये 8 जणांचा मृत्यू झालेला आहे, ज्यामध्ये 2 महिला, 1 पुरुष आणि 5 मुलांचा समावेश आहे। त्यामध्ये 3 लहान मुले आहेत, ज्यामध्ये 3 महिन्याच्या एका लहान मुलीचा देखील समावेश आहे। तर एक महिला जी आहे ती 40% गंभीर जखमी झालेली आहे। तिला आता कुपर रुग्णालयातून दुसरीकडे जसलोक हॉस्पिटलमध्ये हलवल्याचं समजतंय। या ठिकाणी ज्यावेळी आग लागली 6:15च्या दरम्यान, 6:15च्या दरम्यान, त्यावेळी सुरुवातीला जे इथले स्थानिक होते, शेजारी राहणारे होते, त्यांनी या ठिकाणी मदत केली आणि जे आतमध्ये फसलेले होते त्यांना काढण्यास सुरुवात केली। यामध्ये एक जण स्थानिक आहे, इथला रहिवासी आहे, ज्यानं सुरुवातीला या ठिकाणी तिथून जखमींना बाहेर काढण्यासाठी मदत केली। तुम्ही सुरुवातीला इथं आग लागली त्यावेळी होता, परंतु आप किस तरह से यहाँ से मदद की और किस तरह से आग की घटना हुई थी, क्या? मैं अपनी दुकान में कटिंग कर रहा था तो मैंने सुना कि आग लगी। इमदाद मेडिकल के सामने बाजू में वफा मेडिकल में आग लगी, तो मैं वहाँ से भाग के आया। तो मेरे रिलेशन वाले, मैं आया वहाँ से, देखा तो आग लगी। सब लोग यहाँ चढ़े, फायर ब्रिगेड से सब आए, सब चढ़े। वो कोई तोड़ नहीं पा रहा, कुछ कर नहीं पा रहा। और सब लोग फिर तोड़े, पत्थरे तोड़े, फिर हम लोग उस पर चढ़े। सीढ़ी से निकले, अंदर घुसने के लिए सीढ़ी तरफ गए तो सीढ़ी को मैंने पकड़ा, एकदम सीढ़ी एकदम हीट हो गई थी। फिर मैं हाथ जले, मैंने सीढ़ी पकड़ना छोड़ दिया। फिर मैं चढ़ा पैदल, सीढ़ी हाथ छोड़ के चढ़े ऊपर गए थे। पूरे लेडीज़, छोटे बच्चे और एक सिद्दीक नाम का था आदमी, वो और सब लेटे पड़े पलंग पे। फिर सब ऑन द स्पॉट पे BST अपना फायर ब्रिगेड वालों को बोले, भाई आप बॉडी एक एक करके पास करो। एक एक बॉडी निकाल के पास किए। फिर उसमें से 3 महीने का बच्चा था, वो हम लोग को नहीं मिल रहा था। फिर उसको भी हम लोग बहुत मुश्किल से ढूंढ के निकाले। और सबसे लास्ट में हमने लेडीज़ को निकाले जो प्रेगनेंट थी, उसको सबसे लास्ट में निकाले। और हम लोग को थोड़ा अचंभा हो गया कि वो वेट ज़्यादा था, हम लोग नहीं उठा रहे। तो बाद में उसके इत्तेफाक है, देखो कुदरत का करिश्मा कि वो वही औरत ही अभी जीवित में है। अभी कुदरत का करिश्मा ये कि अभी जीवित में वही है, प्रेग्नेंट, और बाकी सब ऑन द स्पॉट निकाले तो हम हिम्मत छोड़ दिए थे। जब आप अंदर गए थे वो सब सो रहे थे, किस हालत में थे? किसी हाल में कोई नहीं थे, सब जल चुके थे, हाथ कड़क हो गए थे, जवान बाहर थी, ऑन द स्पॉट कोई नहीं था, सब स्पेयर हो गए थे। हमारे ज़्यादा हमारे अनुभव के हिसाब से स्पेयर हो चुके थे। लेडीज़ थी जो प्रेग्नेंट थी, वो भी हम लोग अनुभव मेरे हिसाब से वो भी स्पेयर हो चुकी थी। लेकिन कुदरत का करिश्मा था कि वो प्रेग्नेंट थी और उसको अल्लाह के हिसाब से कुछ भी नहीं हुआ। अभी भी वो हॉस्पिटल में है, उसका ट्रीटमेंट चालू है। अत्यंत दुःखद घटना आहे ही, कारण एकाच परिवारातील हे सर्वजण 8 जण आहेत आणि इम्तियाज खान नावाची ही जी फॅमिली आहे, खाली जी मेडिकल स्टोअर आहे, दोघे भाऊ या ठिकाणी, दोघा भावांची फॅमिली या ठिकाणी होती। एक जण कपड्याचा व्यवसाय तर एक जण मेडिकलचा व्यवसाय सांभाळत होता आणि सर्व फॅमिली फर्स्ट फ्लोअर आणि सेकंड फ्लोअर असे 1+2 ग्राउंड +2 असं स्ट्रक्चर या ठिकाणी होतं। हा संपूर्ण परिसर जो आहे तो संपूर्णतः झोपडपट्टीचा परिसर आहे। जुहू गल्ली ज्या ठिकाणी हे सर्वजण इथं राहतात, आतमध्ये गाड्या येण्यास देखील एकच रस्ता आहे। त्यामुळे अत्यंत मुश्किलीने या ठिकाणी फायर ब्रिगेडच्या गाड्या पोहोचलेल्या आहेत, तरी देखील वेळेवर पोहोचल्यामुळे या ठिकाणी जी आग पसरत होती ती या ठिकाणी थांबवलेली आहे आणि त्यानंतर जी बाजूच्या घरांना जी आग लागण्याचा धोका होता तो यामुळे टळलेला आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।